आता याच्यात आपण ते आधीच्या कुंडल्या घ्यायच्या आहेत ना सगळ्या आपल्याला. बघा हे आता 1.6 व्हर्जन आलेलं आहे 20/9/2022. आणि बॅकअप तुम्ही आधी घेतला होता का? एकदा चेक करू आपण एकदा. आणि आता सुरुवात केली ते पण होऊन जातील ना, बॅकअप मध्ये येऊन जातील. बर ठीक आहे. नाही ते तर याच्यात आहेतच आहे ऑटोमॅटिक बॅकअप. हा तो आता हे जे आपण इन्स्टॉलेशन केलं ना तर हे ओव्हरराईड झालेलं आहे. हे म्हणजे न्यू इन्स्टॉलेशन नाही झालं. आधीचा सगळा डेटा तसाच आहे, फक्त ज्या नवीन फाईल त्याच्यात यांनी अपडेट मध्ये टाकल्या तेच फक्त अपडेट झालेलं. तर आता तुम्ही समजा हॉरोस्कोपवर क्लिक केलं तर तुमचं नाव वगैरे तुम्ही घेतलं नव्हतं, सेटिंग नव्हतं केलं वाटतं. सर तेच प्रॉब्लेम येत होता. मी जेव्हा करत होते ना ते टाईप केलं, सेव्ह करायला गेलं की ते बाहेर येऊन जायचं. अच्छा 2दा-3दा मी टाईप केलं आणि परत बाहेर येऊन जायचं, ते सेव्हच होत नव्हतं. बरं आपण एकदा बघून घेऊ. आता हे इम्पोर्ट डेटामध्ये आपण गेलं ना की मॅन्युअल इम्पोर्ट मध्ये जायचंय आणि तुमचा जो याच्यात डेटा आहे ॲस्ट्रोकॉम फोल्डर मध्ये 2018चा तुम्हाला घ्यायचा आहे ना? 2018 नाही ना सर, आपल्या 2025 आहे ना. नाही बॅकअप घ्यायचा 18 मधून घ्यायचा. 2018 नाही, याचा आहे ई कुंडली 2009 चा आहे सर. अच्छा हा मग ते आपण नुसतं इन्स्टॉल केलं होतं त्यावेळेस. बरोबर, ते तुम्ही घेतलंच नाही, फक्त इन्स्टॉल केलं होतं. ते काढायचंय पण मी का नाही काढलं की लास्ट टाइम तुमच्या याच्यामध्ये पण तुम्ही बोललेला व्हिडिओ मध्ये की तुम्ही ते ठेवा सेफ मध्ये ठेवा. हो म्हणून मी ते नाही काढले. बरोबर. आता हे बघा मास्टर्स फाईल आपण इथे घेतली. आता याच्यामध्ये तुमच्या सगळ्या कुंडल्या आहेत, जेवढे काही क्लायंट आहेत ते आहेत तुमचे. त्याच्यानंतर आहे ना तुमचा हे बघा इथे संख्या दिसते कुंडल्यांची, 977 कुंडल्या आहेत. त्याच्यापैकी काही 100-1 कुंडल्या इनबिल्ट असतात, म्हणजे तुमच्या 877 किंवा 850 कुंडल्या. यामध्ये एक नुकसान की हे ऑटोमॅटिकली बंद झालं ना, आणि साधारण मी बॅकअप मागच्या 1.5-2 महिन्यापासून घेतलेला नव्हता हा बंद होण्याच्या आधी. त्यामुळे त्या कुंडल्या गेलेल्या आहेत माझ्या, ते आता मी परत रिकलेक्ट कराव्या लागतील मला. नाही तुमच्या आधीचा असेल ना फाईल नाही आहे का त्याच्यामध्ये? त्या कसं मी बॅकअप घेतलेला नाही ना 2 महिने, असं माझ्या पण लक्षात नाही आलं की चला घ्यायचंय. दर 1-2 महिन्यांनी घेत असते मी, पण नेमकं हे बंद ऑटोमॅटिकच झालं ना, चालूच झालं नाही ना ते परत. नाही आपण ऑटो बॅकअप सेट केला होता मी ज्यावेळेस तिथे आलो होतो ना तुमच्याकडे. हो का? हो नाही सर, तो मला तर नाही आठवत. बरं बघतो मी. माझ्या बऱ्याच कुंडल्या मला त्यात सापडल्या. किंवा फॉर्मॅट नव्हतं केलं ना काही? नाही, लॅपटॉप बदललेला आणि मध्यंतरी एकदा फॉर्मॅट केलेला. तुम्ही तिथून त्यांना सांगितलेलं बघा, त्यांनी सगळंच फॉर्मॅट करून टाकलेलं माझं. त्यांनी सेव्ह पण नाही केलेलं, मग तिथून तुम्ही त्यांना बोललेला काय झालेलं ते. हो बरं, आता ह्या 3 ऍड्रेस पैकी तुमचं कोणतं बरोबर ऍड्रेस तो मी एक घेतो फक्त. एक मिनिट हा. वरचे 2 सारखेच आहे मला वाटतं. वरचे 2 सारखेच आहेत. शेवटचा जो आहे त्यामध्ये ऍड्रेसच दिसत नाही, नुसताच रंकाळा दिसतोय. हा आणि तो व्यवस्थित टाईप नाही झालेला. हा वरचं आहे सर, चांगलं आहे ते वरचं. हे घेतलं मी. त्याच्यानंतर तुम्ही बायोडेटा मध्ये काही नाही केलेलं काम, वर्कशीट मध्ये काही नाही, ऍडव्हान्स ट्रान्झिट मध्ये काही नाही, कुठेच काहीच केलेलं नाही सर त्यामुळे. तर ते तुमचं आधीचं गेलं सगळं. हो आधीचं सगळंच गेलं. तर आता हे बॅकअप झालेलं आहे. तुम्ही काही नवीन गावांची नावं टाकली होते का याच्यात? 2-3 टाकलेले, ते आले घेऊ शकतो का आपण परत? हो ते इथं प्लेसेस. नाही हे प्लेसेस मध्ये असतं ना ते. प्लेसेस बॅकअप. हा ते घ्या. तर आता इथे इम्पोर्ट ऑल करू आपण. हो किंवा ते सगळे घेतो मग तो. तर काही नवीन असेल तरच, नाही तर 0 दाखवतो तिथे तो. भारतामध्ये किंवा आता एखाद्या परदेशातलं तुम्ही टाकलं असेल तर ते वाढेल तिथे, नाही तर मग ते 0-0 दाखवते. नाही आता तो कलेक्ट करतोय. 6,824 आधी होत्या, आता जर वाढले असेल तर तो
या ऑब्लिकच्या अलीकडे एक आकडा दाखवेल काहीतरी की एवढ्या नवीन ऍड झाल्या. ऑफिस एकमेकांशी कनेक्ट नाही होऊ शकत का? नाही नाही, कारण मागे कसं ई कुंडली मध्ये आपण जेव्हा हे करायचो ना, काय म्हणतो गुणमिलन, तर ते तिथल्या तिथे घेता यायचं. इथं कसं होतं सगळं परत टाईप करावं लागतं. नाही, असा प्रयत्न आहे ना एका कंपनीने केला होता की याला काय म्हणतात की फाईल एक्सटेन्शन जे आहे ते युनिव्हर्सल ठेवायचं, की कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये एका सॉफ्टवेअरमध्ये टाकली ना कुंडली की ती सगळीकडे रिफ्लेक्ट झाली पाहिजे. आणि मग मी पण प्रयत्न केला असा. मी सगळ्या कंपनीशी बोललो की आपण म्हटलं एक सगळ्यांची मीटिंग घेऊ, म्हणजे भारतातल्या सगळ्याच कंपनीचं आपण काम करतो. तर मी 2-3 लोकांशी बोललो की म्हटलं आपण एकदा भेटू सगळेजण कुठेतरी, कोणत्या सेंट्रल प्लेसला, समजा मुंबई असेल, दिल्ली असेल कुठेतरी, आणि सगळ्यांची एक आपण कॉन्फरन्स घेऊ आणि तिथे डिसाईड करू की भारतामध्ये जेवढे काही लोक ऍस्ट्रॉलॉजिकल सॉफ्टवेअर बनवतात तर सगळ्यांचं फाईल एक्सटेन्शन आपण सेम ठेवू, म्हणजे डेटा एकाच ठिकाणी टाकावा लागेल आणि ती फाईल सगळीकडे ओपन होईल. आणि त्याच्यामध्ये ह्युमन एरर जे होतं ना आपल्याकडून टाकताना, समजा चुकली तारीख, वेळ चुकली, काहीतरी चुकलं की ती कुंडली बिघडते सगळीकडे. कारण मी आता एखाद्या वेळेस ना मी 5-5 सॉफ्टवेअर उघडतो एखाद्या क्लायंटची कुंडली. बघ तुम्ही आता इंडियामध्ये 3 गावं ऍड केलेत बघ तिथं. तर मी असं त्यांच्याशी बोललो, म्हणजे दिल्लीला एकदा हे झालं होतं ना, असं प्रदर्शन भरलं होतं, तर तिथेही बोललो आणि काही लोकांशी फोनवर बोललो. तर ते सगळेजण म्हणे की मी येणार नाही, तुम्हाला बाकी कोणाचं असेल ते बघा. म्हणजे म्हणजे ते म्हणे आम्ही येणार नाही, कारण हे आमचे सगळे कॉम्पिटिटर आहेत म्हणे, यांच्या समोर सुद्धा आम्ही बसणार नाही. तर मग एका कंपनीने असं एक्सटेन्शन बनवलं होतं आणि ते सगळ्यांना दिलं होतं की तुम्ही हेच वापरा, म्हणजे मग सगळ्यांचे असे युनिव्हर्सल राहील. पण ते त्याला कोणी पण रिस्पॉन्स नाही दिला. ते एक्सटेन्शन तसंच पडू नये अजून त्या सॉफ्टवेअरमध्ये, ते काही वापरता येत नाही. तर बघा आपण इथे काय केलं माहितीये का, आधी हे जे प्रश्नचिन्ह आहे ना अबाउट सारखं, इथे क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या सॉफ्टवेअरची इन्स्टॉलेशन म्हणजे जे व्हर्जन आहे त्याची डेट दिसते आणि व्हर्जन नंबर दिसतो. ठीक आहे, आणि तुमची विंडोजची सिस्टीम दिसतीये आणि बाकी कंपनीचे डिटेल्स आहेत. इथे चेक फॉर अपडेट वर तुम्ही गेलात की तुम्हाला नवीन अपडेट आला असेल तर दिसतो लगेच तिथे. आता समजा ह्या इथे तुम्ही बघितलं किंवा ही कंपनीची वेबसाईट उघडली, याच्यावर तुम्ही मागचे पण काही, एखाद्याकडे आता 18 असेल किंवा 12 असेल तर तो डाउनलोड करू शकतो इथून. किंवा आता तुमचं हे व्हर्जन आहे तर इथे ह्याच्यावर क्लिक केलं ना तुम्ही तर डाउनलोड अपडेट हिअर, म्हणजे तुमचं ऍस्ट्रो ऑफिस आहे, कोणाचं किस्मत असेल, कोणाचं कुंडली असेल, तर तो इथून डाउनलोड करू शकतो. आता हे डाउनलोड झालेलं जे आहे फोल्डर, तर हे कुठे जातं तर डाउनलोड फोल्डर मध्ये ते असतं इकडे आपल्या कॉम्प्युटरमध्ये. डाउनलोड मध्ये ते दिसतं तुमचं. बघा इथे आता आपण डाउनलोड केलं तर इथे आलं, आणि मग त्याच्यावरून इन्स्टॉल करायचं. याला राईट क्लिक करायचं आणि रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर करायचं. आता आपलं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं, तुमचं व्हर्जन अपडेट झालंय, 1.6 आलं. आता आपण काय केलं त्याच्यानंतर, मग मॅन्युअली इम्पोर्ट केला डेटा, इथून इम्पोर्ट केला. तुम्हाला जर बॅकअप घ्यायचा असेल तर तो इथून पण घेता येतो असा. म्हणजे त्याचं फ्रॉम आणि टू असतं. टू मध्ये तुम्ही कोणतंही लोकेशन देऊ शकता, एखादं फोल्डर बनवू शकता किंवा पाहिजे तिथं तो घेऊ शकता डेटा. आणि हा बॅकअप जो आहे तर याच्यात बॅकअप क्लायंट आहे, ऍस्ट्रॉलॉजर आहे आणि मॉड्यूल आहे, आणि खाली जे फक्त प्लेसेस आहे. आता जसं तुमच्याकडे ऍस्ट्रॉलॉजर नेम मध्ये तुमचं एकट्याच नाव आहे, पण आता माझ्याकडे ना 30-40 लोकांना मी फक्त कुंडली बनवून देतो, आयदर प्रिंट किंवा पीडीएफ. प्रिंट देतच नाही मी, तर मग कधी कधी त्यांचंही नाव टाकून देतो खाली, काही लोकांना अपेक्षित असतं. काही प्रॉब्लेम नाही. उलट त्यांचं नाव टाकलं ना तर त्यांच्याकडून तुम्हाला खूप काम मिळेल. म्हणजे असं काही होत नाही ना की आपल्याकडे क्लायंटची लाईन लागलेली आहे अगदी खूप. तर मग काय होतं की तुम्ही आता काही दिवस आपले असे पण जातात की त्या दिवशी कोणी क्लायंट झाला नाही आपल्याकडे,
मग त्या दिवशी समजा तुम्ही 2-3 कुंडल्या प्रिंट केला तर आपला रेव्हेन्यू थोडासा जनरेट होतो ना त्याच्यातून, की तुम्ही रिकाम ऑफिसला बसण्यापेक्षा जर 2-4 कुंडल्या दिल्या तुम्हाला 500 रुपये मिळाले तर असं वाटणार नाही की मी जाऊन बसले दुसरे घरचे काम सोडून, हा रिकाम गेला दिवस, तसं होणार नाही. आणि त्याच्यामुळे तुमचे संबंध पण वाढतात ना. तो तुमच्याकडे कुंडली प्रिंट करायला येईल, मग कदाचित त्याला एखादा अर्जंट रत्न लागत असेल तर त्याचा सप्लायर देत नाहीये, किंवा तुमच्याकडचं रत्न त्यांना आवडलं एक रत्न, किंवा कोणतंही प्रॉडक्ट तुम्ही त्याला दाखवलं त्यांनी घेतलं तर तो पण एक बिझनेस वाढू शकतो. म्हणजे आपण नाही का कधी कधी एखाद्या दुकानात जातो, छोटीशी वस्तू घ्यायची असते पण आपण अजून 2-3 वस्तू घेऊन येतो. तुमचे जर तिथल्या लोकल ऍस्ट्रॉलॉजरशी रिलेशन चांगले असले तर कधीतरी तो पण तुमच्या उपयोगी पडेल. आपण नाही देऊ शकत असतो त्यांच्याकडून देऊ शकतो. आता मी कित्येकदा काय होतं तिरुपतीला असतो आणि कोणीतरी म्हणतं अर्जंट मला पत्रिकाच पाहिजे, मग मी एखाद्या, आता माझ्या तर पूर्ण महाराष्ट्रात ऍस्ट्रॉलॉजरशी कनेक्टेड आहे, कोणालाही फोन केला ना तर म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला एक PDF पाठवतो आणि मी ती फॉरवर्ड करतो पुढे. माझं काम बसले बसले होतं ना. जसं आता मी कधी तुम्हाला सांगितलं की एक कुंडली तयार करून पाठवा बरं अर्जंट, तर तुम्ही ते तिथं असताल स्क्रीनवर, तर माझं काम होऊन जाईल ताबडतोब. तर आपण आता हे बॅकअप पण इन्स्टॉल केलेलं आहे, याच्यामध्ये इम्पोर्ट केलं तर ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय की इथं सेटिंग वर जायचंय. सेटिंग वर गेलात तुम्ही की तुम्हाला ज्या डिफॉल्ट सेटिंग आहे त्या तिथून करता येतात. इतर सेटिंग पण इथंच आहे सगळ्या. आता पहिल्या स्क्रीनवर काय जनरल आहे, तर याच्यात काही विशेष आपल्याला करायचं नाहीये. ऑटो बॅकअप मध्ये आपल्याला एक बॅकअपचा फोल्डर, हा तो एक फोल्डर मी सेट करतो. हो, तर सी ड्राईव्ह तुमच्या कॉम्प्युटरवर आहे ना टोटल 3 ड्राईव्ह आहेत. तर त्याच्यापैकी हे संहिताचा पेन ड्राईव्ह आहे. तुमचा ई ड्राईव्ह मध्ये 149 GB फ्री आहे आणि एफ मध्ये पण 140 GB फ्री आहे. तर आपण पूर्वी एखादा इथे फोल्डर आहे का बघू. बॅकअप ई कुंडली आहे ना इथे फोल्डर. तर याच्यामध्ये बघा किती फाईल आहेत टोटल. तर याच्यात 422 वेळा बॅकअप झालेला आहे. म्हणजे हा शेवटचा जो बॅकअप आहे ना, याच्यात तुमचं सगळं डेटा असणार आहे. मी तो इकडून घेऊन बघतो आधी आता परत. तर आपण मेंटेनन्स मध्ये परत इम्पोर्ट वर जाऊ. इम्पोर्ट मध्ये आपण म्हणजे मी सेट केलेलं फोल्डर आहे, माझ्या लक्षात होतं. मी शक्यतो कुठं गेला ना की सेट करून ठेवतो. बॅकअप ई कुंडली 2009. तर याच्यामध्ये आता आपल्याला पाहिजे मास्टर्स फाईल. 19/2022 दाखवते. हो, 422 होतं ना ते. 422. 422 आपण घेऊ. हा आता याला मी ओपन करतो. नाही, तो बॅकअप पूर्ण 977च आहे. म्हणजे तो बॅकअप आलेला आहे तुमच्याकडे ऑलरेडी. ओके, हा तिथे आलेला आहे बघ. होते ना रिसेंटच्या ज्या होत्या ना त्या नाही सापडल्या मला. स्पेलिंग मध्ये काहीतरी चेंज असेल का? नाही, मग तो तुम्ही ज्यावेळेस नंतर हे केलं ना, हे बघा आता मी इन्स्टॉल करून गेलो एकदा, ठीक आहे. नंतर तुम्ही फॉर्मॅट केलं, हा, आणि मग तोपर्यंत 977 तुमचे क्लायंट झाले होते आणि त्याच्यानंतर ह्या बॅकअप फोल्डर मध्ये काही नाही आले. तुम्ही ज्यावेळेस रिइन्स्टॉल केलं ना हे, तर तो बॅकअप फोल्डर सेट करायला पाहिजे होता, तो केलं गेला नाही तिथे. हा, मग असा कुठे अजून फोल्डर असेल तर आपल्याला सापडलं तर बघू आपण. पण आता ह्या सेटिंग मी करतो. आता मी काय करणार आहे की इथे परत एक आपण फोल्डर तयार करू. त्याच्यामध्ये इथे आपण तो घेतो ऑलरेडी. फक्त तुम्ही ते ना डिलीट वगैरे नाही करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. 2025
बॅकअप हा फोल्डर घेतला आपण. आता मी काय करतो माहिती का, याच्यामध्ये तो सेटअप पण मी पेस्ट करून ठेवतो इथे. म्हणजे हा डाउनलोड फोल्डर आहे, ह्याच्यामधला आपण आज डाउनलोड केलेला सेटअप ठेवतो. म्हणजे अगदीच इमर्जन्सी आली तर तुम्हाला ऍटलिस्ट हा तरी यूज करता येईल. याच्यामध्ये तो पेस्ट करतो मग. हा, आणि वेगळ्या ड्राईव्हवर केला, सी वर नाही केला, ई वर केला. आणि आता आपण काय करणार आहे की हा जो पाथ आहे ना, ॲस्ट्रॉफिस 2025 बॅकअप, तर हा पाथ आपण याला पेस्ट करणार आहे इथे, ऑटो बॅकअप. आता इथे मी कंडिशन टाकतो की एव्हरी टाइम द प्रोग्राम इज एक्झिटेड, आणि हा पाथ आपण चेंज करणार इथे, सी च्या ऐवजी ई वर घेतला. आणि इथे आता दरवेळेस तुम्ही प्रोग्राम बंद केला की तो फाईल सेव्ह करणार तो, त्या फार छोट्या असतात, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर हे डिफॉल्ट आहे, इथे डिफॉल्ट मध्ये आपण तुमचे 2 ऍड्रेस आहेत, तर हा घेतला आपण, बघू त्याला नंतर काही पाहिजे तर चेंज करता येतं. डिफॉल्ट लँग्वेज मराठी ठेवली, आणि इथे कोल्हापूर. कोल्हापूर महाराष्ट्र हे अक्षांश रेखांश आले. त्याच्यानंतर A4 साईज ठेवली, आणि नाही तुम्हाला बघताना कुंडली बघा. हा, आणि जर तुम्हाला कधी वाटलं की दुसरं मॉडेल प्रिंट करायचं तर मॉडेल चेंज करू शकता तुम्ही. हो, प्रिंट करताना तुम्ही ते बदलून घ्यायचं. तर हे प्रत्येक सेटिंग केले की अप्लाय बटनवर क्लिक करायचं. ठीक आहे. आता हे मोर प्लॅनेट्स, तर हर्षल, नेपच्यून, प्लुटो तुम्ही यूज करता ना, तर इथे सगळीकडे हर्षल, नेपच्यून, प्लुटोला डबल क्लिक केलं तुम्ही तर तो सगळीकडे टिक मार्क आले, म्हणजे ते घेणार सगळ्या कुंडली. मांदी घेतोय, फॉर्च्युना घेतोय, आणि लग्न असं लिहिलेलं प्रत्येक ह्याच्यात तो घेतोय. त्याच्यानंतर पेज सिलेक्शन मध्ये काही करायची गरज नाही तशी. त्याच्यानंतर प्रिंट ऑप्शन मध्ये तुम्ही फक्त कुंडलीच्या पहिल्या पेजवर नाव घेतलं तर चांगलं असतं, कारण सगळ्या पानावर जर नाव आलं, स्पेलिंग चुकलं तर मग तुम्हाला सगळी कुंडली परत छापावी लागते. तर हे झालं. प्रिंट स्पेशल इफेक्ट पाहिजे, हे बाकी ठीक आहे, त्याला काहीच करायचं नाही. इथं हा जो एखादं ब्लँक पेज आलं ना, तर त्याच्यावर लाईनिंग देईल तो, त्याच्यामध्ये 10 mm चा गॅप असेल, पण हा कलर आपण चेंज करू आणि त्याची पॉईंट साईज 1 ठेवायची, आणि हा ग्रे कलर करू, म्हणजे अगदी फिकट लाईन येतील. आपल्याला त्याच्यावर काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. याला अप्लाय केलं, बाकी काही करायची गरज नाही, हा केलेलं आहे. आता काही लोक काय मंगळदोष नको वगैरे असं म्हणतात, पण ते तसं करायची गरज नाही. काही बॉर्डरला काही नको. ही जी लाईन आहे ही थोडी आपण 5 ठेवू शकतो, कारण समजा टोनर वीक झाला तर त्या लाईनिंग फिकट येतात थोड्या. याला मी अप्लाय करतो. आणि चार्ट स्टाईल जी आहे, तुम्ही प्लेनच वापरता ना, डिझाईन वापरता? हा, मग प्लेन घ्यायचं. इथे सुद्धा पॉईंट साईज आहे ना थोडी जास्त ठेवायची, 5, म्हणजे कुंडलीच्या रेषा ज्या आहे स्पष्ट येतात. आणि प्लेन वापरल्यावर काय होतं, टोनर जास्त यूज नाही होत, कारण आपला टोनर जसं वीक होत जातो त्याच्यामध्ये त्या रेषा फेंट होतात. कलर स्कीम मध्ये आता मी जी वापरत होतो, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू, तर ती स्कीम कंपनीने पण अप्रूव्ह केलेली आहे. नाही, हे व्ह्यू साठी. इथं बघा, पीडीएफ बनवण्यासाठी, व्ह्यू साठी आणि प्रिंट साठी. तर आपण प्रिंटवर टिक मार्क केलाच नाही, आपण फक्त व्ह्यू आणि पीडीएफ करता केला. ठीक आहे. आता नाही, ही आता काय केलंय की लाईन अँड बॉर्डर आहे ना, नाही ही सेव्ह करू शकता तुम्ही. आता पूर्वी काय व्हायचं माहिती का, मी मॅन्युअली सेट करायचो, मग त्यावेळेस सेव्ह करावं लागायचं. आता ही स्कीम मला कशी आवडली की आपण हाताने कुंडली तयार करतो ना, तर असे 3 पेन वापरायचो आपण, की ग्रीन, रेड आणि ब्ल्यू. आणि इतर सगळे प्रयोग मी करून बघितले, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट हीच मला स्कीम वाटते. इव्हन तुम्ही बघा, दाते सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा ही स्कीम आहे, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. तर ही दिसायलाही चांगली दिसते, आणि जर तुम्ही उद्या कलर प्रिंट कोणी मारली समजा तुमच्या पीडीएफ वरून, त्याला पण छान प्रिंट येते. तर ही स्कीम आता आपल्याला सेव्ह करायची गरज नाही. जर तुम्ही काही ह्याला मॉडिफाय केलं तर मग तुमच्या नावाने सेव्ह करू शकता. हा,
तर हे झालं. त्याच्यानंतर जे पेज मार्जिन मध्ये काही करायची गरज नाही. व्ह्यू मध्ये आता हे यूज स्क्रोल माऊस वगैरे याला फक्त टिक मार्क करायचं. आणि डेस्कटॉप यालाही काही करायची गरज नाही. पीडीएफ मध्ये तुम्ही आहे ना हा पीडीएफ क्रिएटर जो आहे तर याला तुम्ही मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू पीडीएफ हे सिलेक्ट करू शकता. आणि पीडीएफ बनवताना बघा काही अडचण आली तर मग तुम्हाला चेंज करता येतो. अच्छा, मग पीडीएफ क्रिएटरची आवश्यकता नाही पडणार? नाही, आता यांनी काय केलं की ते इनबिल्टच देऊन टाकलं. आधी काय व्हायचं की पीडीएफ क्रिएटर त्यांनी दिला होता स्वतंत्रपणे, तर तो आपल्याला वापरावा लागायचा. आणि प्रॉम्प्ट आफ्टर फाईल इज सेव्ड, म्हणजे पीडीएफ सेव्ह झाले की तुम्हाला तो प्रॉम्प्ट करेल. आणि चार्ट स्टाईल सेट ॲज पर प्रिंट हे पण आपण केलं. याला मी अप्लाय करतो. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन मध्ये दाते पंचांगाचा ट्रू राहू आहे म्हणून आपण हा मीन राहूचा टिकमार्क काढणार. ट्रू राहू वापरायचा आहे. आणि बाकी काही करायची गरज नाही. इकडे आता कस्प डिग्री जी आहे करेक्शन, तर हे 4 ठेवू शकता किंवा 3 ठेवू शकता तुम्ही, कारण आपण 3:20 लाच मानतो ना. म्हणजे हे केपी साठी ऍक्च्युअली की करेक्शन ऑन आयदर साठी. हो हो बरोबर बरोबर. म्हणजे त्याच्यात काय माहितीये का, अस्तंगत्व आणि युती. म्हणजे आता केपी कस्प डिग्री करेक्शन ऑन आयदर साइड, म्हणजे एखादा ग्रह आहे ना, समजा आता गुरु आहे ना, तुम्ही जर दाते पंचांगात बघितलं की तो 10 अंश आधी रवीच्या तो अस्तंगत होतो, आणि रवीच्या पुढे 10 अंश गेला की तो परत उदय दाखवतात त्याचा की जनरल 6. पण आपण ज्योतिष बघताना काय करतो की त्याचं आपण समजा आता 10 अंश ठेवला अस्तंगत, तर तो 20 डिग्री तो हे राहील अस्तंगतच दाखवेल. म्हणजे आपले फळ कदाचित चुकू शकतात ना, म्हणून आपण काय करतो की 3:20 ला आपण युती मानतो. तर आता इथे डेसिमल पॉईंट नाही त्याच्यामुळे 4 टाकला आपण. आणि कंजक्शन म्हणजे युती सुद्धा आपण 3:20च मानतो. अगदी अंशात्मक युती आता आजकाल ते बघतात ना, पूर्वीसारखं नाही किंवा ढोबळमानाने त्या 2 स्थानात आहे एकमेकांच्या समोर म्हणजे झाली म्हणजे दृष्टी आहे, किंवा जर एकमेकांच्या राशीत आहे, आता एक 0 अंशावर असेल आणि एक 30 अंशावर असेल, 29 अंशावर, किंवा 1 आणि 29, तर मग ते आपण त्याला हे नाही मानू शकत, युती नाही मानू शकत. म्हणून आपण अंशात्मक युतीसाठी इथे 4 अंश टाकले. आणि याला मी अप्लाय केलंय. त्याच्यानंतर बाकी काही करायची गरज नाही. आयन अंशामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. ओल्ड निरयन आहे, बी विरमन आहे, लहरी आहे. तर हे ओल्ड निरयन आणि लहरी ऑलमोस्ट सेम आहेत, त्याच्यामुळे आपण हेच ठेवले चित्रा पक्ष. दाते पंचांग याच्यावरच चालतं. आणि केपी मध्ये बरेच ऑप्शन आहे. ओल्ड आहे, आता केपी आहे, केपी न्यू आणि खुल्लर असे 4 दिलेले आहेत. तर आपण केपी धरू नॉर्मल, त्याच्यामध्ये पण काही करायची गरज नाही. याला मी अप्लाय केलं. कंबस्ट ऑर्बिट, आता जे मी तुम्हाला सांगितलं की आपण जे युती आणि अस्तंगत्व जे आहे ते आपण किती मानायचं याचे परत ऑप्शन दिलेले आहेत, कारण काही लोकांना हे मान्य नाही की 4 अंश. मग मॅक्झिमम काय, तुम्ही एकदा मला प्रश्न विचारला होता मंगळ किती अंशावर अस्तंगत, तर हा 17 अंश आहे बघा. चंद्र 12 अंश, मग कारण 12 अंशाला तिथी बदलते. बुध जो आहे तो 14 अंश आहे, कारण तो रवीच्या जवळ आहे, तो तर वर्षातून 5-6 वेळा अस्तंगत होतो, त्याच्यामुळे तो, आणि त्याचं मागून एकदा अस्तंगत होतो पुढून एकदा होतो. रवीच्या मागे गेला तरी अस्तंगत, कारण तो आंतरग्रह आहे ना, आणि रवीच्या समोर पण येतो एकदा, आणि दोन्हीचे फळ आणि त्याच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत सगळ्या. तर हे 14 अंश आहे. गुरु 11 अंश आहे, आपण 10 पकडतो, आणि शुक्र 10 अंश आणि शनी 15 अंश. तर तुम्हाला पाहिजे ते सेट करू शकता तुम्ही. इथं मायनस मायनस करून हे करू शकता किंवा प्लस प्लस करून वाढवू शकता. तर मी मात्र हे 4च ठेवतो शक्यतो, कारण मग काही लोकांना काय होतं की मग आधी तो अस्तंगत दिसत होता आता नाही दिसत, किंवा आधी नव्हता दिसत आता दिसायला लागला. ह्या भानगडी होऊ नये म्हणून ते 4च ठेवतो. आणि मॅच मेकिंग मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. आयदर एक तर कन्व्हेन्शनल मेथड जी आहे बकुटसाठी, म्हणजे राशीकुटामध्ये मतांतर आहे, किंवा जन्मभूमी पंचांग साठी हे तुम्ही क्लिअर करू शकता. आणि तुम्हाला समजा हे पाहिजे असेल यूज कन्व्हेन्शनल मेथड, तर तुम्ही टिक मार्क केला की तो कन्व्हेन्शनल वापरेल, म्हणजे पारंपरिक पद्धती.
आणि आता दोन्ही वेळेस काय होतं माहितीये का, की तुमचं दाते पंचांगाशी गुणमेलन मॅच होईल असं काही सांगता येत नाही. कारण काय होतं माहितीये का, की दातेंनी थोडस मॉडिफिकेशन केलेलं आहे, की नवपंचम योग, त्याच्यानंतर द्विर्द्वादशक योग आणि षडाष्टक योग, याच्यामध्ये 2 प्रकार आहे, शुभ पण आहे अशुभ पण आहे. तर त्यांनी काय डिफाईन केलं की ह्या 3 कूट, ह्याला कूट म्हणतात, तर ह्या कूटापैकी तिन्हीपैकी एक जरी शुभ असेल तर त्यांनी काय केलं, त्यांच्याकडून 3 गुण वाढवून दिलेले. मग असं ते पंचांगाच्या खाली त्यांनी टिप पण दिलेली तशी, तुम्ही जर बघितली तर त्याच्यामुळे काय होतं की हे युनिव्हर्सल नाहीये. आता दातेंनी रेफरन्स नाही सांगितलं की असं कशामुळे केलं त्यांनी, की या ग्रंथात होतं म्हणून केलं, असं काही नाही. त्यांनी चांगला हेतू आहे त्यांचा, किंवा लोकांचे विनाकारण लग्न मोडतात, 3 गुण त्यांनी त्यांच्याकडून वाढून दिले की शक्यतो लग्नात असं काही घडू नये बा. आता इथे बघा तुम्ही 11 नंबर पान जर बघितलं पंचांगाचं, तर त्याच्यात अशी टीप दिलेली एखादी, गटित गुण मेलन कोष्टक दुरुस्त करून आणि शुभकुटाचे 3 गुण मिळून दिलेले आहेत, यामध्ये काही दुरुस्ती असल्यास वाचकांनी कळवा. तर हे मॉडिफिकेशन दातेंनी केलेलं आहे. आता पूर्ण भारतामध्ये दाते पंचांग नाही वापरलं, म्हणजे सगळ्यात जास्त दाते पंचांग विकलं जातं हे मान्य, पण तरी सुद्धा भारतामध्ये बरेच गोष्टी, म्हणजे महाराष्ट्र सुद्धा असा आहे, काही ठिकाणी हे पंचांग नाही वापरत लोक, रुईकर पंचांग वापरतात, तुमच्या कोल्हापूरकडे लाटकर पंचांग आहे, असे वेगवेगळे. तर सगळ्यांना हे मान्य असेलच असं नाही सांगतात, किंवा आपण सॉफ्टवेअर मध्ये असं नाही टाकू शकत की दात्यांचं म्हणणं आहे म्हणून आम्ही हे टाकलं, असं नाही करू शकत, कारण त्याला लोक वेगवेगळे त्यांचे मतं मांडतील. त्याच्यामुळे ही गणित जे आहे ना, तर हे इथलं गणित सरळ सरळ याच्यावर आहे, तुमच्या त्याच्या अलीकडचं जे पान आहे ना, त्याच्यावरच्या हिशोब 10 नंबर पानावर जे टेबल मांडलेलं आहे, त्याची सरळ सरळ टोटल करून हे गणित येते. त्याच्यामुळे तुम्हाला 1-2 गुणांचा फरक दिसतो. आणि परत जे कन्व्हेन्शनल आहे आणि जन्मभूमी आहे याच्यात पण थोडीशी तफावत होऊ शकते. त्याच्यामुळं जर तुम्ही ह्या सॉफ्टवेअर मधून गुणमेलन केलं तर एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं दाते पंचांगात, आणि जर गुणांचं संहितात नाही चूक आहे ना, संहितामध्ये चूक नाही ना, तिथं सेम येईल असंच, इथे जेवढे तेवढे दाखवेल तिथे. पण तुम्ही समजा एखाद्या वेळेस काढलं नाही याच्यावरून गुणमेलन, तर त्या प्रिंटआउटवर तुम्ही खाली हाताने लिहून द्यायचे की दाते पंचांगानुसार इतके गुण जुळतात, कारण क्लायंट आधीच घरून बघून आलेला असतो किंवा 2-3 ज्योतिषाकडे जाऊन आलेला असतो, मग त्याला आपल्यावर शंका येते की यांना कळतं की नाही काही. तसं होऊ नये म्हणून तिथे आपण हाताने लिहून द्यायचं क्रॉस चेक करून दाते पंचांग. तर आता ह्या सगळ्या सेटिंग झालेल्या आहेत, तुम्ही हा ऑप्शन ऑन ऑफ करून बघू शकता. एखाद्या समजा तुम्हाला वाटलं की नाही जरा गुण कमी येतात किंवा जास्त येतात, तर एकदा हा काढायचा, अप्लाय करायचं आणि परत गुणमेलन करायचं, जे दाते पंचांगाशी जास्तीत जास्त जवळ येतं ते फायनल करायचं. ठीक आहे. तर हे आता आपल्या पूर्ण ऍक्च्युली जन्मभूमी पंचांग आहे ना, त्यांचे कॅल्क्युलेशन दात्यांनीच केलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हा क्लिअर ठेवा, हा बॉक्स इथे. ओके. तर आपण या सेटिंग केलं. आता हॉरोस्कोपवर जर आपण गेलो तर तुम्हाला तुमचं नाव आलेलं दिसेल इथे. ठीक आहे. तुमच्या या सगळ्या जेवढ्या कुंडल्या मिळाल्या तेवढ्या या 977 कुंडल्या इथे आहेत. आता ह्या नावामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर एडिट मध्ये जाऊन तुम्ही इथे समजा फोन नंबर बदलायचा, किंवा आता इथे पिनकोड टाकलेला आहे तुम्ही, आता समजा कोल्हापूरचं के मी कॅपिटल करतो आणि महाराष्ट्राचं पण नाव महाराष्ट्राचं एम कॅपिटल करतो आणि हे महाराष्ट्र इकडे घेऊ आपण अलीकडे, पिनकोडच्या आधी घेऊ. पिनकोड नंतर शक्यतो काही टाकत नाही आणि इथे कॉमा देऊ आणि इथे वरती डब्ल्यू हे टाकलं आपण. जीमेल तुमचा ऍड्रेस आहेच इथे, ईमेल ऍड्रेस हे असं दिसेल. आता इथे मोबाईल असं देऊ आपण, एकच मोबाईल आहे ना,
हे आलं. आणि तुम्ही हे गणपतीचं चित्र आहेच इथे. हो हो हो. आता काही लोकांना आहे ना असं पाहिजे असतं की हे इंग्रजी त्यांना बॉदरेशन वाटतं, तर तुम्ही ही जी इमेज आहे ना ह्याला सुद्धा तुम्ही मराठीत बनवू शकता. हा, तर आता मी सेव्ह केलं. आता इथे मी तुम्हाला दाखवतो. हे समजा तुमचा फोल्डर आहे ना इन्स्टॉलेशनचा, दिस पीसी, सी ड्राईव्ह आणि ॲस्ट्रोकॉम आणि 2025 याच्यामध्ये ग्राफिक नावाचा फोल्डर आहे बघा. हा क्लिप आर्ट आहे इथे. हा, हे क्लिप आर्ट जे आहे ना याच्यामध्ये एक ब्लँक म्हणून आहे बघा. तर हे घ्यायचं तिकडे कॉपी करून तुमच्या, आता तुम्ही कोरल ड्रॉ वापरत असाल किंवा तुम्ही जे थंबनेल बनवता ना त्यासाठी काय वापरता. हा, तर ही जी इमेज आहे ना ही ह्या साईज मध्ये तुम्हाला करायचंय. तर ही इमेज तिकडे घ्या, याच्यावर पाहिजे ते मराठी टाईप करा तुम्हाला जशी ऍड करायची तशी. आणि ते नाही, तुम्ही कोणाकडून करून घ्या ना, ग्राफिक डिझायनर कडून करून घ्या. पण तुम्ही ह्या साईज मध्ये पाहिजे म्हणून सांगा. ही इमेज त्याला पाठवून द्या ब्लँक वाली, मला ह्या साईज मध्ये तू अशी ऍडव्हर्टाईज करू दे. तुम्ही हाताने लिहून द्या त्याला की मला असं असं पाहिजे. मग तो तुम्हाला करून देईल. त्याला म्हणा जेपेग मध्ये मला दे, आणि ती गणपतीच्या तिथं ती टाकू शकता तुम्ही. हा, कारण वरती ऑलरेडी कुंडलीवर गणपती येतोच, त्याच्यामुळे इथे तुम्ही मराठीत जर तुमचं टाकलं सगळं तर ज्या लोकांना इंग्लिश नकोय त्यांना मराठीत पण वाचता येईल. तर हा फोल्डर क्लिप आर्ट मध्ये तुम्ही करू शकताय. हा, आता तुम्हाला काय अडचण होती इथे, तुम्ही हॉरोस्कोप मध्ये गेल्यावर काय होतं तो म्हणे. हा, ते नव्हतं. हा, ते झालं आता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हो, हा हा, तर हे व्यवस्थित आलेलं आता इथे. हे बाकीचे डिलीट करू का. हा, आता याच्यापैकी दुसरं बघू. नाही, हे आपण केलेलं आहे आता. आणि हे जे आहे ना हे नाही, हे डिलीट करायला लागेल बहुतेक. तर आपण आता आपण हेच केलं म्हणा. ठीक आहे, बहुतेक ते आपण ज्यावेळेस रिस्टार्ट करू. हा, काही प्रॉब्लेम. हा, तर राहूचंही केलं. आणि नाही, इथे काही नाही आता जास्त. ठीक आहे, हे झालं आता. आणि एखादी पत्रिका आपण ओपन करून बघू की काही अडचण येते का तुम्हाला. आता आपण हे अब्दुल कलामचं ऑल मॉडेल बघू. आता इथं मेक पीडीएफचं बटन आलं ईमेलच्या ऐवजी. हो हो, बरोबर. सांगतो मी. आता हे बघा, ही ओपन झाली कुंडली. इकडे सगळे फीचर्स आहेत त्याचे, जे काही पेजेस आहेत ते. याला तुम्ही थोडस असं मोठं करून बघू शकता. इथे जर हा एरो आला ना, याला असं स्ट्रेच करू शकता तुम्ही. थोडस स्ट्रेच करता येतं. तर हे सगळे पेजेस आहेत जे लव्हेंडर कलर मध्ये नाव आहेत ते नवीन आलेले आहेत त्याच्यात. जसे पर्सनल प्रिडिक्शन वगैरे तुम्हाला टाकता येतं ते. त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे पर्सनल प्रिडिक्शन. हा, आता याच्यामध्ये हा टेबल ऑफ कंटेंट आला. म्हणजे अनुक्रमणिका, तुम्ही जे मॉडेल बनवता ना त्याची अनुक्रमणिका तो स्वतःच तयार करतो. त्याच्यानंतर इंडेक्स पेज आहे. समजा एखाद्याला मोठी पत्रिका आहे, त्याला एफ मध्ये काय काय, एफ अक्षरापासून ते सगळे पानं दाखवतो तो कुठे. जसं इंग्लिश पुस्तकात असतं बघा, शेवटी असा इंडेक्स दिलेला असतो. एखादी टर्मिनॉलॉजी किंवा एखादं पेज तुम्हाला शोधायचं तर ते डायरेक्ट तुम्हाला सापडतं तिथे. तर बाकी पेजेस मध्ये असं नवीन जे आहे तर ते इतकं नाहीये. आता हे केपी काउन्सिलिंग टेबल हा एक नवीन आलेला आहे. त्याच्यानंतर जे लव्हेंडर कलरचे फीचर्स आहेत ते फक्त नवीन आहे तिथे. हा, बाकी 2018 मध्ये काही होते जे की तुम्हाला माहित नसतील कारण तुम्ही ते वापरलं नाही. हा, ते काही नवीन गोष्टी आहेत इथे.
तर ते बघता येतील. बाकी सगळे फीचर तसेच आहे. दशा तुम्ही इथे बघू शकता, इथे नोट्स काढू शकता, तुमच्या कलर चेंज करू शकता. आता व्हाईट कलर नाही ना, जास्त वेळ काम केलं तर थोडा त्रास होतो, तर तुम्ही इथे थोडासा क्रीम कलर घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला थोडस ते प्लीजंट वाटतं. हा, खूप वेळ काम केलं तर डोळे दुखतात. तर हे आहे. अजून तुम्हाला काही विचारायचं का? आता तुम्ही काय म्हटलं, काय करायचंय? पीडीएफ आपण करायची आणि ती पीडीएफ व्हॉट्सअपवर किंवा मेल करायची. आता ही छोटं मॉडेल एक करून दाखवतो. A1 घेऊ, मेक पीडीएफ वर जायचं. इथं परत एक विंडो येईल, मेक पीडीएफ वर क्लिक करायचं आणि ती पीडीएफ जनरेट होते इथे. हे बघा, ओके आहे, ओपन फोल्डर आहे आणि ओपन फाईल आहे. तर ओपन फोल्डर केलं तर हे फोल्डर यांनी बहुतेक डेस्कटॉपवर बनवले. आता ऍस्ट्रोकॉम ने इथेच बनवलं. ऍस्ट्रोकॉम 2025 मध्ये पीडीएफ नावाचं फोल्डर आहे आणि ही कुंडली आहे. तर डायरेक्ट तुम्ही कुंडली उघडली की ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि ती कलर मध्ये आली. तर ही तुम्ही आता मॅन्युअली व्हॉट्सअपवर टाकू शकता ना. तुम्हाला अटॅच कसं करायचं माहिती आहे. तुम्ही याच्यावर उघडता ना व्हॉट्सअप, नाही, आता मी तुम्हाला व्हॉट्सअप उघडून दाखवतो इथे. त्याच्या बाजूला क्रोमच्या बाजूला. अच्छा, तुम्ही स्टँड अलोन डाउनलोड केलेले, ठीक आहे. चांगले. व्हॉट्सअप ओपन झालं आता हे आणि मी माझा नंबरच टाकला तिथे. माझी टाइमलाईन आली समोर. आता तुम्हाला इथे काय करायचं, याच्यावर क्लिक करायचं, या अटॅचवर. अटॅचवर क्लिक केलं की आता आपल्याला तो लोकेशन माहिती आहे कुठे ती. या डॉक्युमेंटवर जायचं. डॉक्युमेंटवर गेलं की तो आपल्याला ब्राउझर मध्ये घेऊन जाईल, एक्सप्लोरर मध्ये. आणि आपल्याला काय करायचंय की आता सी ड्राईव्ह घ्यायचा आहे किंवा असं दिस पीसी वर जरी डायरेक्ट गेलं, नाही, सी वर आपली फाईल सी वर सेव्ह झालेली. ऍस्ट्रोकॉम फोल्डर आहे आणि ऍस्ट्रो ऑफिस 2025 त्याच्यामध्ये पीडीएफ आहे. पीडीएफ नावाचा फोल्डर आहे आणि त्याच्यात ही फाईल तयार झालेली आहे. याला ओपन केलं की इथे दिसेल आणि मग त्याला सेंड करायचं. इथे सेंड केलं की ती फाईल मला पोहोचली. आलं लक्षात? अजून काही आहे प्रश्न? हा, ईमेलला तसंच करायचं ना. तुमचा जीमेल उघडला की तिथे पण असं अटॅचचा असा युक्लिपचा आयकॉन असतो, तिथून अटॅच करायचं. आणि तुम्हाला ते दाखवतो मी गुगल ड्राईव्हला कसं टाकायचं. आता समजा आपण हीच फाईल गुगल ड्राईव्हला टाकू बरं का. तुमचं क्रोम उघडतोय मी, जे डॉट्स आहेत ना गुगल ऍप्स, त्याच्यावर क्लिक करायचंय. आपल्याला जीमेल नाही करायचं, आपल्याला गुगल ड्राईव्हला टाकायचं. हा तुमचा गुगल ड्राईव्ह. आता इथे काय करायचं, न्यू वर जायचं. तुमच्या ऑलरेडी टाकलेलं आहे बरेच काही तुम्ही. हे बघा, आपण न्यू वर गेलो. आपण न्यू वर क्लिक करायचं आणि फाईल किंवा फोल्डर तुम्ही अटॅच करू शकता. समजा तुमच्या इथे याला मी कॅन्सल करतो. आपल्याला फोल्डर नाही तयार करायचं आहे. न्यू वर जायचं. इथे ऑप्शन आले बघा, फाईल अपलोड, फोल्डर अपलोड, गुगल डॉक्स वगैरे हे सगळं आहे. आपल्याला काय करायचंय की फाईल अपलोड करायची. याच्यावर मी क्लिक करणार. याच्यावर क्लिक केलं की तो एक्सप्लोरर उघडणार. उघडतोय तो, जरा स्लो आहे. हे आलं. याच्यामध्ये आपल्याला परत तिथे जायचंय, जो आपण फोल्डर केला ना ज्याच्यात कुंडल्या सेव्ह झाल्या. हा, दिस पीसी, हा ते पण आहे. आणि आपण काय करू, तो फोल्डर आहे ना पिन करून ठेवू इथे. तुम्हाला ताबडतोब सापडत जाईल, कारण ते नेहमी लागणार आहे ना. सी ड्राईव्हवर ऍस्ट्रोकॉम
आणि ॲस्ट्रॉफिस 2025 त्याच्यामध्ये PDF फोल्डर. याच्यातली आपण फाईल आता इकडे पाठवणार. त्याच्या आधी मी काय करतो, हा फोल्डर पिन करतो. याला राईट क्लिक करायचं आणि इथे बघा पिनचं ऑप्शन आहे, याला आपण क्लिक केलं, पिन इनटू क्विक ऍक्सेस, तर तुम्हाला तो इथे दिसेल, या इथे दिसतोय बघा, आणि त्याच्या समोर अशी पिन लावलेली दिसते. ठीक आहे. आता ह्याच्यामधली फाईल तुम्हाला गुगल ड्राईव्हला अपलोड करायची. याला मी सिलेक्ट केलं, इथे ओपन केलं, तर ती फाईल गुगल ड्राईव्हला अपलोड होते. हे बघा इथे दिसतंय अपलोड. सांगतो मी. आता ही फाईल अपलोड झाली बरं का. आता मी काय करणार, याला इथे आपण नुसतं कर्सर नेला की फोल्डरचा ऑप्शन आला, शो फाईल लोकेशन. ठीक आहे, मी याच्यावर क्लिक करणार तर तो फाईल मला इथे दाखवतो बघा. हे बघा ही फाईल आहे. याला राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केलं की गेट लिंक वर जायचं. गेट लिंक वर क्लिक केल्यावर तो काय करतो, रिस्ट्रिक्शन मोड दाखवतो की तुम्ही डायरेक्ट लिंक दिली ना तर ती कदाचित मला नाही उघडता येणार, पण ते रिस्ट्रिक्टेड आपण काढून टाकायचं. याला क्लिक करायचं आणि एनीवन विथ द लिंक, आणि मग याला डन करायचं. डन करण्याच्या आधी कॉपी लिंक करायची. क्लिक कॉपी झाली, आता डन केलं. आता तुम्ही काय करणार, परत की व्हॉट्सअपवर जाणार. व्हॉट्सअपवर गेलं, ही माझी टाइम लाईन आहे, आणि इथे राईट क्लिक करणार, मी पेस्ट करणार. त्याच्यावर पाहिजे तर आपण काय करायचं, वरती इथे टाईप करू शकता काही की हे कुंडली आहे किंवा काय आहे. आता तुम्ही समजा मला व्हिडिओ पाठवला तर तिथे लिहा की मी हा व्हिडिओ आज तयार केलेला आहे. किंवा नाही लिहिलं तरी काही बिघडत नाही, त्याचा प्रिव्ह्यू वरती आलेलाच. म्हणजे ही फाईल मला मिळाली. आता या पद्धतीने तुम्ही मला लिंक पाठवली की तुमचा व्हिडिओ किंवा जे काही तुम्ही पाठवताल मला ते इथून डाउनलोड करता येते. इव्हन आता तुम्ही समजा तुमच्या क्लायंटला आहे ना काही देत असतात नेहमी की एक फाईल दिली वाचायला किंवा काही स्तोत्र दिलं वगैरे, ते सुद्धा तुम्ही असं गुगल ड्राईव्हला अपलोड करून ठेवलं ना तर तुम्हाला शोधाशोध करायची गरज नाही. तिथून तुम्ही बाहेर जरी असताल ना तर ही लिंक कॉपी करून कोणालाही दिली तर ती त्याला पोहोचेल. आता कोणी म्हटलं की तुमच्याकडे कुंडली कशी मिळते त्याचं सॅम्पल पाठवा, सॅम्पल लगेच पाठवता येते. आणि असं जर फोल्डर अपलोड केला तुम्ही आणि तुमच्याकडे 4 टाईपच्या कुंडल्या असतील तर त्या 4ही कुंडल्या त्या फोल्डरमध्ये ठेवा, आणि तो फोल्डरची लिंक दिली तर त्यांना काय बघायचं आणि कोणती निवडायची कुंडली ते निवडू शकतात. तर या पद्धतीने तुम्ही लिंक मला पाठवू शकता. ठीक आहे. आता अजून बाकी फीचर आहेत तर आपण ते कधीतरी निवांत बघू, किंवा मी ते सगळ्यांसाठीच व्हिडिओ करून टाकणार आहे, तर ते तुमच्या लक्षात येतील. आता प्रेडिक्शन वर आहे ना, तुम्ही प्रेडिक्शनचा व्हिडिओ बघितला, तुम्ही टाईप करता येईल. हो, आता तुम्हाला जर टायपिंग करता येत नाही ना तर तुम्ही हाताने लिहून द्या, कोणाला टाईप करून घ्या त्यांच्याकडून. युनिकोड फॉन्ट मध्ये करायचं फक्त. नाही, प्रत्येक माणसासाठी वेगळं नाही. आता तुम्ही प्रेडिक्शनवर गेलात ना, तुम्ही रवी घेतला समजा, तर रवी मेषेमध्ये आहे, तो पहिल्या स्थानात आहे, तर काय फळ देईल. रवी मेषेतच आहे, दुसऱ्या स्थानात काय फळ देईल. असे त्याचे रेकॉर्ड तयार होतील. 108 हे एक ग्रह आहे आणि 12 राशी 12 स्थान 144 होतील त्याचे. आणि 9 ग्रहांचे केले तर 108 रेकॉर्ड होतील. एक ग्रहाचे एक राशी एक भाव असा. तर म्हणजे टोटल जर आपण 9 ग्रहांचे केले रेकॉर्ड तर असे 1296 रेकॉर्ड होतात. सॉफ्टवेअर कितीही तुम्हाला काही दिलं तरी ते फक्त ताट वाढून देणार आहे, चावून आपल्यालाच घ्यावं लागणार आहे, तर ते ज्योतिषीच करू शकतो ना. हो ना, म्हणूनच त्याच्यावरच हा पर्याय आहे की तुम्हाला जे सांगायचंय ते तुमचं तुम्ही टाईप करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कशी भाषा वापरायची हे तुम्ही ठरवू शकता ना. तर आता एका ग्रहाचं जर आपण रेकॉर्ड केलं ना, इथं बघा मी कॅल्क्युलेटर ओपन केलं, 12 गुणिले 9 आणि परत 12 होतील. तर एका ग्रहाचे म्हणजे 9 ग्रहांचे 12 राशी आणि 12
स्थानं असे 1296 रेकॉर्ड होतात. म्हणजे तुम्हाला 1296 रेकॉर्ड असे टाईप करावे लागतील. त्याच्यानंतर समजा तुम्ही असं केलं की हर्षल नेपच्यून प्लुटो जर ऍड केला तर 12 गुणिले 12 परत गुणिले 12 तर ते 1728 होतात रेकॉर्ड. तर तुम्हाला मग कसं टाईप करायचं किंवा त्या सॉफ्टवेअर मध्ये जे आहे ते तुम्हाला मान्य नाही तर त्या लाईन घेऊ नका त्याच्यात. तर असे तुम्ही फक्त ग्रहांचे 1728 रेकॉर्ड होतात. आता इथे हाऊस वाईज पण आहे की पहिल्या भावाचं फळ, दुसऱ्या भावाचं फळ, त्याच्यानंतर इथे लग्न प्रेडिक्शन म्हणजे 12 लग्न झाले, 12 राशी झाल्या म्हणजे हे 144 रेकॉर्ड झाले. हाऊस लॉर्ड आहे म्हणजे भावेशाचं फळ आहे, लग्न द्वितीयेश तृतीयेश असे फळ आहे. त्याच्यानंतर नवमांश प्रेडिक्शन आहे. हा, पंचांगामध्ये राशी तिथी नक्षत्र योग करण आहे, याचे गुणिले करावे लागतील ते तसे. आणि मग विंशोत्तरी महादशा, मग प्रत्येक महादशेचं फळ वेगळं, मग योगिनी महादशा आणि लाल किताब दशा, याचे सगळ्यांचे फळ आहे. आता याच्यापैकी आहे ना पाराशर लाईट मध्ये तुम्हाला लाल किताब सोडलं तर सगळं मिळतं जवळपास. हा, तर आता तुम्ही तसे फलादेश बघून जरी तुम्ही टाईप केले किंवा तुम्ही त्याच्यात मॉडिफाय केलं थोडस तरी पण होऊ शकतं. तर माझं काम चालू आहे आता, बघूया. आता समजा कोणी असं काम जरी दिलं ना मला तरी मी ते करायला तयार आहे. की समजा तुमच्याकडे तुमचा फलादेश लिहिलेला आहे समजा काहीतरी, तो याच्यात टाकून देऊ आणि तो तुम्हालाच मिळेल, दुसऱ्यांना कोणाला दिलं जाणार नाही. हा, तुमचा तो पर्सनल राहील. तर ठीक आहे, त्याचं सांगेल मी तुम्हाला की आता ते मला एकट्याला तर करता येणार नाही, मला कोणाकडून ते हायर करावं लागतील लोक की 2 लोकांना टायपिंगला बसवलं. हा, तर माझ्याकडे तसे लोक आहेत, 10-12ची यादी माझ्याकडे. तर मी त्यांना ते पाठवून दिले आणि त्यांच्याकडून टाईप करून दिले. प्रूफिंग मात्र मी करतो स्वतः, कारण त्याच्यात रस्व, दीर्घ, उकार, वेलांटी हे सगळं आपण बघतो. प्रूफिंग करून मग तुम्हाला दिलं जाईल ते. आणि मग तुमचं काय होईल की एकदाच काम होईल ते, पण ते फार तुमचा रिच होईल फलादेश आणि तुमचं हटके होईल. इतर देतात तसं तुमचं राहणार. मग समजा आता नक्षत्रामध्ये ज्या नक्षत्राची शांती आहे तिथे ऑटोमॅटिक शांती येईल. किंवा अमुक ग्रह समजा त्याचा उपाय तुम्हाला सांगायचा, त्याच्या खाली उपाय येईल. त्या उपायामध्ये काय असेल की कंडिशनल असेल की तुम्हाला ह्या ग्रहांचे जसे वरती फलादेश लिहिले त्याचे वाईट अनुभव येत असतील तर तुम्ही हा उपाय करा. आणि जर वाईट नसतील तर तुम्ही त्या पद्धतीने असं करता येतं आपल्याला. ठीक आहे, करू डिस्कनेक्ट. ओके, थँक्यू. हो चालेल.